संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील प्राचीन श्रीराम मंदिरात रामनवमीचा उत्साह। रामनवमीचे औचित्य साधत कसबा येथील प्राचीन श्रीराम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी पूजा, अभिषेक आणि सौ शुभांगी उर्फ माधुरी जोशी बेडेकर यांचे श्रुश्रव्य कीर्तन तसेच महाआरती, महाप्रसाद आणि याचबरोबर संस्कृत गीत, रामायण आदी कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात पार पडले। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली प्रभू श्रीरामाची दुर्मिळ प्रतिमा, जी रामायणातील ध्यान मंत्राप्रमाणे आहे, त्याविषयी माहिती दिली आहे। या मंदिराचे विश्वस्त श्री बेडेकर आणि मंत्राचा अर्थ सांगत आहेत कीर्तनकार सौ शुभांगी जोशी बेडेकर। पांडव काळामध्ये ज्या वेळेला या भागामध्ये 360 मंदिरांची स्थापना करण्याची संकल्प झाला, त्यावेळेला या ठिकाणी दक्षिण काशी निर्माण करण्याचा मानस होता आणि त्या दृष्टिकोनातून ही मूर्ती घडवली गेली असावी हे आम्हाला या मंदिराचं उत्खनन केल्यानंतर समजलं। पुरामध्ये मंदिर गाडलं गेलेलं होतं, ही मूर्ती जमिनीच्या आत होती। ही मूर्ती आम्ही 2003 साली यावेळेला बाहेर काढली आणि ती बाहेर काढल्यानंतर रामरक्षीचा श्लोक, रामरक्षी आम्हाला माहिती होती, मग रामरक्षीच्या श्लोकाचा अर्थ पाहिला, ही मूर्ती पाहिली आणि ती जशीच्या तशी आहे घडवलेली आणि ही रामाची मूर्ती आहे याची खात्री पडली आणि मग आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि हे मंदिराचा उत्सव नाना अलंकारदीप्तं वदत मुरुगडां मंडलम रामचंद्रम। आणि डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलावर ज्याची दृष्टी स्थिर झाली आहे, त्याचप्रमाणे पाण्याने भरलेल्या मेघासारखी ज्याची निळसर कांती आहे आणि निरनिराळ्या अलंकाराने जो दैदिप्यमान आहे, अशा आणि विशाल जटारूपी आभूषण धारण करणाऱ्या त्या प्रसन्न रामचंद्राचे प्रारंभी ध्यान करावे असा हा ध्यान मंत्र आहे आणि त्याप्रमाणे ही मूर्ती आहे। जन्म हा सर्वांच्या रक्षणासाठी, त्यांनी घेतलेला अवतार हा प्रजेच्या रक्षणासाठी असल्यामुळे आता मोठं झाल्यावर त्याला खूपच त्रास सहन करावे लागणार आहे आणि म्हणून त्या सर्वांनी त्यांना पाळण्यामध्ये घातले आणि आता पाळण्यामध्ये घालून त्याला झोपू लागला आहे। या माध्यमातून प्रभू श्रीरामाचा हा श्लोक आहे। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः।